आपण जेव्हा नेवाशाची गोष्ट करतो, आळंदीची गोष्ट करतो, तेव्हा आपल्याला विश्वाची गोष्ट करायची असते महाराष्ट्र धर्माला अनुसरून. आणि ती म्हणजे अर्थातच विश्वात्मकी देवे, जी आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. वैश्विक कल्याणाची हिताची आपल्याला गोष्ट करायची असते. त्यांचं बजेट एकेका AI कंपनीचं एकेका राष्ट्र एवढं, म्हणजे उदाहरणार्थ पोर्तुगाल सारखं एवढं आहे. म्हणजे निश्चितपणे राष्ट्र तर नक्कीच, पण फक्त राष्ट्र नव्हे तर एम्पायर, साम्राज्य, एक वेगळ्या प्रकारची इम्पिरियालिझम, साम्राज्यवाद, नव साम्राज्यवाद, ज्याला जोडून नव भांडवलशाही, डिजिटल भांडवलशाही म्हणा, AI भांडवलशाही म्हणा, पण ती आहे, येण्याची शक्यता. नमस्कार, मी सदानंद मोरे. आळंदी ते सिलिकॉन व्हॅली व्हाया नेवासा या महाराष्ट्र मंथनमधील मालिकेसाठी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि आपला जो विषय सुरू आहे सध्या, अर्थात AIच्या संदर्भातला, की ज्या विषयामध्ये आपण सॅम अल्टमन आणि अमोदिया यांच्यामधला एक व्यावसायिक संघर्ष आणि त्याला असलेली एक आयडिओलॉजिकल, ज्याला म्हणतो आपण एक नैतिक चौकट, यांची चर्चा करतो. आणि ती चर्चा करताना आपल्याला विशेषतः अमुदाईच्या संदर्भात काय पाहिजे होतं, की त्याची तात्विक बैठक काय आहे आणि जिच्यासाठी त्यानं अख्ख्या ट्रम्प प्रशासनाशी, ट्रम्पशी पंगा घेतला. अलीकडची भाषा वापरायची झाली तर स्लँगिश भाषा म्हणतो आपण त्याला, ती नेमकी काय आहे. आणि त्यासाठी आपण असं पाहिलं की त्याच्या 2 निबंधांचा आपल्याला आधार घेता येतो आणि तो आधार घेऊनच आपण चर्चा करतो. आता ही चर्चा करता करता माझ्या आणखी एक गोष्ट लक्षात आली, की हे सगळं प्रकरण इतक्या पुढे जाण्याचं कारण काय. म्हणजे हा काही केवळ अमुदाई आणि सॅम अल्टमन यांच्या पुरता संघर्ष मर्यादित नाही. म्हणजे एकूण ज्या प्रकारचं एक नवीन कल्चर, नवीन संस्कृती आपल्याला AI मुळे निर्माण झालेली दिसते, आणि जी काही कुठल्या एका विशिष्ट देशापुरती मर्यादित नाही, ती जागतिक स्तरावरती आहे. आणि अर्थात विश्वाच्या अर्थामध्ये आपण तिकडे साप्ताहिक सकाळमध्ये त्याची वेगळी चर्चा करतोच आहोत इतिहासाच्या संदर्भात. पण इथे सुद्धा आपल्याला आपण जेव्हा नेवाशाची गोष्ट करतो, आळंदीची गोष्ट करतो, तेव्हा आपल्याला विश्वाची गोष्ट करायची असते महाराष्ट्र धर्माला अनुसरून. आणि ती म्हणजे अर्थातच विश्वात्मकी देवे, जी आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. वैश्विक कल्याणाची हिताची आपल्याला गोष्ट करायची असते. म्हणून साहजिकपणे जर AIची व्याप्ती अशी विश्वात इतकी असेल, तर आपल्याला AIची चर्चा करणं भाग आहे. आणि मग आत्ता हेच मी का घेतलं, तर ही आत्ता लगोलग घडलेली घटना आहे, की काहीतरी एक डील चाललेलं होतं, एक कॉन्ट्रॅक्ट होता, आणि तो मोडला गेला, आणि त्याच्यामधल्या एका AI कंपनीची जागा दुसऱ्या AI कंपनीने घेतली. आणि हे घडत असताना तिकडे इराणचं युद्ध सुरू झालेलं आहे. आणि इराणच्या युद्धामध्ये ह्या तिन्ही राष्ट्रांनी, म्हणजे इराण, इस्रायल आणि अमेरिका, ज्या प्रकारची शस्त्रास्त्र वापरलेली आहेत, त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग झालेला आहे, हे आपल्याला माहिती आहे. मग म्हणून आपल्याला या गोष्टी जोडून घ्यायच्या आहेत. आणि मग तिथे आपल्याला अमुदाई आणि सॅम अल्टमन यांच्यामधला व्यावसायिक संघर्ष, आणि दुसऱ्या बाजूला अमेरिका आणि अमुदाई यांच्यामधला आयडिओलॉजिकल संघर्ष, हे आपल्याला पाहायचं होतं. आणि ते पाहताना आता एक लक्षात घ्या, की ओपन AI ही कंपनी आहे सॅम अल्टमनची, ती जगभर प्रसिद्ध आहे, खूप श्रीमंत आहे. आता त्यामध्ये ती कशा पद्धतीने चालते, तिचं काय उद्दिष्ट आहे, हे आपल्याला थोडं पाहिलं पाहिजे. म्हणजे मग आपल्याला तिकडे परत या अमुदाईच्या पेपरकडे जाताना, निबंधांकडे जाताना त्याचा उपयोग होईल. आपण असं आजमावत पुढे चाललोय. या टप्प्यावरती काय योग्य आहे, कशाची चर्चा आणखी पुढे नेता येईल, थोडंसं मागे जाता येईल का, आणि ते करत करत आपल्याला पुढे जायचं आहे. हे मी आधीच आपल्या मेथोडॉलॉजीचा भाग म्हणून स्पष्ट केलेलं आहे. आता सॅम अल्टमनचं जे काही काय म्हणूयात त्याला, आता मी म्हटलेलं आहे की त्यांची तुलना एखाद्या राष्ट्राशी करता येईल, या AI कंपन्यांशी. आणि बघता बघता नुसतं राष्ट्र नव्हे, गोष्ट लक्षात घ्या, तर साम्राज्य, राज्य नाही साम्राज्य, एम्पायर, असा तो मुद्दा आहे. तर
ए आयचं विश्व हे एक एम्पायर आहे स्वतंत्रपणे. आणि आता अस्तित्वात असणारी जी राष्ट्र आहेत किंवा सगळीच राष्ट्र सारख्या दर्जाची नाही आहेत, काही छोटी आहेत काही मोठी आहेत. पण आता एम्पायर शब्द वापरायचा झाला तर आज एम्पायर म्हणता येतील अशी कुठली राष्ट्र आहेत जगाच्या पाठीवर? निश्चितपणे त्याच्यामध्ये अमेरिकेचा समावेश होतो. तेव्हा हे एम्पायर एका बाजूला आणि दुसरं म्हणजे ए आयचं एम्पायर, आणि त्या एम्पायरमध्ये एकमेकांशी ज्यांची स्पर्धा आहे अशा ए आय कंपन्या एम्पायर सदृश. तर असं दाखवून दिले लोकांनी की त्यांचं बजेट एकेका ए आय कंपनीचं एकेका राष्ट्र एवढं, म्हणजे उदाहरणार्थ पोर्तुगाल सारखं एवढं आहे. म्हणजे निश्चितपणे राष्ट्र तर नक्कीच, पण फक्त राष्ट्र नव्हे तर एम्पायर, साम्राज्य. आणि म्हणून एका पत्रकार महिलेने असं ठरवलं, जी टेक्नॉलॉजीची पत्रकार आहेत त्या बाई, की आपल्याला निश्चितपने मुलाखती घेतल्या पाहिजे, संबंधितांपर्यंत पोहोचलं पाहिजे, तिथले कर्मचारी, तिथले इंजिनियर्स, त्या इन्स्ट्रुमेंटचा उपयोग करणारे लोक, इतकंच काय तर स्वतः सीईओ वगैरे, आणि त्यांच्या आधारे आपल्याला या ए आयच्या जगाची जगाचं एक इंट्रोडक्शन, एक ओळख करून देता येईल. म्हणून त्यांनी काही संशोधन केलं. संशोधन केल्यानंतर वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये एक सिरियल ज्याला म्हणतो आपण तशी केली, आणि पुढे त्याचं रूपांतर हे एका पुस्तकात झालं अल्टिमेटली. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे एम्पायर ऑफ ए आय, ड्रीम्स अँड नाईटमेअर्स इन सॅम अल्टमन्स ओपन ए आय. त्यांच्या असं लक्षात आलं की हे सगळं, यातल्या बऱ्याचशा गोष्टी सगळ्याच कंपन्यांना लागू होतील, पण त्यातल्या त्यात प्रातिनिधिक म्हणता येईल खरं मोठं एम्पायर हे कोणाचं आहे, तर ते सॅम अल्टमनच्या त्या कंपनीचं आहे. आणि तो किती प्रभावी आहे हे आपल्याला माहिती आहे, कारण एकदा त्या लोकांनी काही ठराव वगैरे करून त्याला बाहेर जायला सांगितलं होतं कंपनीच्या, त्याप्रमाणे तो गेला. पण गेल्यानंतर त्या कंपनीतल्या लोकांनी ॲज गुड ॲज एक एक रिव्होल्ट केला आणि परत त्याला घेणं भाग पडलं. असा हा एक जबरदस्त मनुष्य आहे. आत्ताच्या काळामध्ये आपण असं म्हणत असतो की नेहमी की जगाच्या पाठीवरती सगळ्यात जर कोणी पॉवरफुल मनुष्य असेल तर तो अमेरिकेचा अध्यक्ष असतो, हे आपण ऐकलेलं आहे. जोपर्यंत रशिया होता तोपर्यंत रशियाचा अध्यक्ष स्पर्धा करत असेल कदाचित अमेरिकेच्या अध्यक्षाशी, पण तरीच रिसोर्सेस वाईज अमेरिका भारीच होती ना. त्यामुळे आज सुद्धा अमेरिकेचा अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हा जगातला सगळ्यात शक्तिमान माणूस मानला जातो. तर अशा प्रकारे तशा शक्तिमान माणसाशी स्पर्धा करू शकणारा, आणि ते कशाच्या जोरावरती, त्या ए आय कंपनीच्या जोरावरती, म्हणून त्याचं एम्पायरच म्हणायचं. पण नुसतं तेवढ्यापुरतं मर्यादित नाही, केवळ एक सामर्थ्यवान वगैरे तेवढ्यापुरतं मर्यादित नाही, त्याच्या पाठीमागं ती थिअरी आहे एक प्रकारची, साम्राज्यवादाची थिअरी आहे. एम्पायर म्हणजे साम्राज्य, आणि साम्राज्य जर तुम्हाला स्थापन करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या राज्याचा विस्तार करावा लागतो, म्हणजे दुसऱ्या राज्यांना जिंकावं लागतं, तिथे तुमच्या वसाहती कराव्या लागतात. म्हणून साम्राज्यवाद आणि वसाहतवाद या दोन गोष्टी एकमेकांच्या हातात हात घालून जाणार आहेत. तर इथे तो मुद्दा येतो. बाईंनी काय केलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्या एम्पायरचं एक प्रकारे विश्लेषण केलेलं आहे आणि त्याचं स्वरूप आपल्या पुढे ठेवलेलं आहे. आणि कॅरेन हॅओ हे त्या पत्रकारांचं नाव, आणि हे त्यांचं पुस्तक मी आता जे तुमच्या पुढे सांगितलं थोडक्यात. त्यांनी काय सांगितले माहिती का, हे पुस्तक तर आहेच, पण इन ॲडिशन टू दॅट पुस्तकाच्या प्रकाशनानंतर त्यांच्या अनेकांनी मुलाखती घेतल्या. म्हणजे एका बाजूला ते पुस्तक आणि एका बाजूला काही मुलाखती, म्हणजे रॅबिका बॅलन, त्याचप्रमाणे जस्टिन हेंड्रिक्स, अशांनी घेतलेल्या मुलाखती पुढे ठेवून मी तुम्हाला त्याचा परिचय करून देणार आहे, आणि तो महत्त्वाचा आहे. आणि मग आपल्याला परत एकदा अमोलाही काय करतात हे नीट समजू शकेल. तर बेसिकली मुद्दा काय माहिती का, की आता नाव बघा, नाव काय, ओपन ए आय, आणि उद्दिष्ट काय, बेनिफिट ऑल ह्युमॅनिटी. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कशासाठी, तर मानवतेच्या फायद्यासाठी, लाभासाठी. तर या सगळ्या प्रकरणातून, म्हणजे हे पुस्तक, हे इंटरव्ह्यू, याच्यातनं आपल्या लक्षात काय येतं माहिती का, हे फसवे शब्द आहेत. हे जे शब्द आहेत ना ते फसवे शब्द आहेत. ओपन नाही आहे, खूप सिक्रेट आहे, हा एक त्यातला मुद्दा.
आता बऱ्याच ए आय कंपन्यांमध्ये सिक्रेट असतं आणि त्याच्यातून बाहेर आलेली मंडळी त्याच्यावरती पुस्तकं वगैरे लिहितात. त्यांची कधीतरी आपण चर्चा करू इतर पुस्तकांची सुद्धा, इतर कंपन्यांच्या संदर्भात. पण हा मुद्दा आहे ते ओपन आहे का? तर बाई असं दाखवून द्यायचा प्रयत्न करतात की नाही नाही, ते त्यांचे जे उद्दिष्ट आहेत ते सांगताना एक सांगतात, प्रत्यक्षात दुसरं काहीतरी असतं. आणि बेनिफिट ऑफ ह्युमॅनिटी, ऑल ह्युमॅनिटी, इथे त्यांना संशय आहे. आणि नॉट ओनली दॅट, की त्यांचं म्हणणं उलट आहे की यातनं सर्व मानवतेचा लाभ होण्याच्या ऐवजी परत एकदा फार मोठी विषमता येणार आहे, की ज्या विषमतेच्या विरोधामध्ये, हे बाई नाही सांगत, मी सांगतो तुम्हाला, कार्ल मार्क्स नावाच्या विचारवंतांनी एक वेगळी सिस्टीम उभी करण्याचा प्रयत्न केला, वैचारिक आणि प्रत्यक्ष व्यवहाराच्या पातळीवरती सुद्धा. त्यांच्या हयातीत त्यांना काही ते व्यवहाराच्या पातळीवरती करता आलं नाही, परंतु नंतर माहिती आहे तुम्हाला, रशिया, चीन वगैरे वगैरे देशांमध्ये काही ठिकाणी क्रांती झाली वगैरे, आणि तो एक प्रयत्न करून झाला साम्यवादी व्यवस्थेचा. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तर आता त्याच्यातला मुद्दा असा आहे की एम्पायर म्हटल्यानंतर त्या एम्पायरच्या मागे, म्हणजे फार पूर्वीच्या काळात चालायचं, काही एम्पायरला कुठल्याही प्रकारची आयडिओलॉजी वगैरे नसायची. पण आधुनिक काळात ते चालणार नाही, लक्षात घ्या, त्याला काही एक आयडिओलॉजी लागते. जसं 18व्या-19व्या शतकात जेव्हा पाश्चात्य युरोपीय लोकांचा जिकडे तिकडे विस्तार झाला, वसाहती स्थापन झाल्या, ते खऱ्या अर्थाने एम्पायर झालं जागतिक पातळीवरचं, तर त्याच्या मागे एक आयडिओलॉजी होती सांगायला. आणि ती आयडिओलॉजी कोणती होती? की सिव्हिलायझिंग मिशन. सिव्हिलायझिंग मिशनची एक ती कल्पना होती. ती मांडणारे कवी वगैरे होऊन गेले, आपण त्यांची चर्चा पूर्वीच्या काळात केली, ती या ठिकाणी करायला नको आता. तर तसं आता या सुद्धा एम्पायरला काही एक आयडिओलॉजी लागेल ना. सिव्हिलायझिंग नाही म्हणता येणार खरं तर. ती कोणती आहे? तर हीच, की मानवतेचं सगळ्या एक नाव घ्यायचं आणि सगळ्या मानवतेच्या कल्याणासाठी हे आमचं आहे असं म्हणायचं, आणि अशा प्रकारची स्वप्न दाखवायची. हा त्या बाईंचा आक्षेप आहे. त्यांच्या मार्फत आपण समजून घेऊयात या या सगळ्या गोष्टी. सगळ्या विश्वाला आम्ही काय करूयात, लिबरलाइज करूयात, म्हणजे काही ठेवायचं नाही. म्हणजे मार्क्सचे आयडियल होतं की नाही एका अर्थाने, की प्रत्येक माणसाला त्याची क्रिएटिव्हिटी दाखवता आली पाहिजे, त्याला तेवढा वेळ मिळाला पाहिजे, जगण्यासाठी जितकं आवश्यक आहे तेवढं फार थोड्या वेळात श्रम करून त्याला मिळालं पाहिजे, आणि नंतर उर्वरित वेळात त्यानं आपल्यामधल्या ह्युमॅनिटीचं काय म्हणत त्याला एक्सप्रेशन केलं पाहिजे, तिचा आपण उपयोग घेतला पाहिजे, उपभोग घेतला पाहिजे, एन्जॉय केली पाहिजे, आपल्यामध्ये क्रिएटिव्ह मानवता वगैरे वगैरे. त्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत असं असं हे ए आय वाले लोक, विशेषतः ओपन ए आयनी स्पष्टपणे सांगितलं. हे या सगळ्या इंटरव्ह्यूजमधनं, त्या पुस्तकातनं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून सुरुवातीला तर त्यांनी, की आता बघा ना, नुसतं असं म्हणून चालणार नाही. पहिल्यांदा जाहीर करताना, सुरू करताना कंपनी त्यांनी काय सांगितलं, की नॉन प्रॉफिट आहे कंपनी आमची. मग पुढे पुढे मतभेद व्हायला लागले. मग काही प्रॉफिट, काही नॉन प्रॉफिट, अशा पद्धतीची रचना असं म्हणायला लागले. त्यामुळं काही लोक, त्यांनी कंपनी सोडली, अगदी मस्त सारख्या लोकांनी सुद्धा. हे हे माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. तर आता तिथे तो जो मुद्दा आहे ना, तो अत्यंत रिलेव्हंट ठरतो. आणि म्हणून त्या याच्यामधनं व्यक्त होणारं जे काही आहे, तर ते आपल्याला पाहायचं आहे पुस्तकातनं आणि काही प्रमाणात इंटरव्ह्यूमधनं. तर साधारणपणे 2019 साली करेन होवाने ए आय कंपन्यांच्या संदर्भातलं आपलं संशोधन सुरू केलं. आणि मग त्या संशोधनामध्ये त्यांना ज्या काही गोष्टी पुढे आल्या, त्या त्यांनी नंतर त्या पुस्तकातनं सुद्धा प्रगट केल्या. तर काय त्या ठिकाणी होते बघा, आणि एक एक त्यातली गोष्ट आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू. दी व्हेरी रिव्होल्युशन प्रॉमिसिंग टू ब्रिंग एव्हरीवन a better future was instead for people on the margins of society, reviving the darkest remnant of the past. मध्ययुगात वगैरे ज्या प्रकारे ज्याला आपण अंधारयुग म्हणतो, जिथे प्रचंड विषमता होती, खूप शोषण होतं, म्हणूनही त्याला डार्क म्हटलं गेलेलं आहे. तर ते परत येण्याची शक्यता त्यांना वाटते. भले या कंपन्यांनी काही का वचनं दिली असेनात. तर 2021 मध्ये त्यांनी काय केलं, ए आय कलोनियालिझम ही लेखमाला लिहिली. आणि त्या लेखमालेमध्ये त्यांनी सांगितलं की ते काय दाखवतायत, एकमेकांची त्यांची एक हे असते, स्पर्धा असते कंपन्यांची.
तर त्यांना प्रॉफिट असतो, लाभ घ्यावा मिळवायचा असतो हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण मग अशा वेळेला ते काय करतात की आम्ही इतरांच्या पेक्षा, इतर कंपन्यांच्या पेक्षा मॉरली सुपेरियर आहोत हे दाखवायचा प्रयत्न करतात. आणि मग त्याच्यामध्ये जसं मग आता फार इंटरेस्टिंगली यांनी काय सांगितलं पाहिजे की जसं पूर्वी ह्या कंपन्या करायच्या 18व्या शतकामधल्या, आणि हे फार महत्वाचं आहे, त्यातली सगळ्यात महत्वाची कंपनी कोणती जी सगळी जगभर तिचं साम्राज्य झालं पहिल्यांदा आणि मग खरोखर त्या राष्ट्राचं साम्राज्य झालं, ती कंपनी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आणि ते राष्ट्र म्हणजे इंग्लंड. तर इंग्लंड आणि ईस्ट इंडिया कंपनी यांचा दाखला बाई देतात आणि आता सांगायचा प्रयत्न करतात की बघा आता हे असं होण्याची शक्यता आहे वेगळ्या पद्धतीने या AI च्या संदर्भात. आणि मग काय म्हणतात त्या, उदाहरणार्थ त्यावेळेला इंग्रजांशी ज्यांची म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीशी ज्यांची स्पर्धा होती, डच लोक त्यावेळेला खूप स्पर्धेमध्ये होते. तर मग तिथे आमचं एम्पायर हे डच एम्पायरपेक्षा कसं चांगलं आहे हे 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 दाखवायचे प्रयत्न चालले होते. आता याच पद्धतीने हे काय म्हणतात AIचे लोक की आम्ही सायन्स आणि आमचं उद्दिष्ट जे मॉरल आहे त्यांच्या साह्याने पृथ्वीचा जणू काही सर्वे करणार आहोत, ह्युमॅनिटीला त्याचा सगळ्याचा फायदा होईल. आणि मग अशा 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 पद्धतीने ओपन AIने इतर कंपन्यांच्या संदर्भात आपली जी मांडणी केली, म्हणजे उदाहरणार्थ डीप माइंड असेल किंवा गुगल असेल किंवा आणखी काही कंपन्या असेल, त्यांच्यापेक्षा आम्ही वेगळे आहोत. वी आर गोइंग टू बी नॉन प्रॉफिट टू बी गुड गाईज, हे एक परत स्लँग आहे ते त्यांनी वापरलं. दॅट ब्रिंग्स दिस टेक्निकली टू एव्हरीवन, दॅट ब्रिंग दिस टेक्नॉलॉजी टू एव्हरीवन. प्रत्येकाला आम्ही, जसं आपण म्हणतो की नाही आपल्याकडे विकासाची गंगा घरोघरी, आपल्याकडे वाक्य असतं, राज्यकर्त्यांचं असतं, सहकारी चळवळीचं असतं, आणखीन कोणाकोणाचं असतं, तसं आम्ही ते घरोघरी सुरू करणार आहोत असं त्यांनी सांगितलं. आणि मग त्यांच्यामध्ये एक स्पर्धा सुरू झाली, एक रेस ज्याला म्हणतो आपण, एक शर्यत की ज्याच्यामध्ये एक व्याप्ती, गती ज्याला म्हणतो आपण, आणि आणि स्पर्धा एकमेकांशी असलेली ती इतकी वाढली, म्हणजे कन्झम्पशनची, लोकांना द्यायचं, फुकट द्यायचं. लक्षात घ्या, आता आपण पाहिलं ना विशेषतः ChatGPTच्या बाबतीमध्ये, करा ते मागे लागतात लोकांचे की तुम्ही का नाही करत डाउनलोड आमचं ॲप आणि व्हा त्याचे लाभार्थी. तर बाईंचं म्हणणं असं आहे की हे सगळं आपल्याला अल्टिमेटली कॅटास्ट्रॉफिक आहे, ते विनाशाकडे नेणारं आहे. हा 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 मुद्दा अत्यंत ठासून सांगण्याचा प्रयत्न या पुस्तकातून वगैरे झालेला आहे. तर आता पुढे मग आपल्याला काय दिसतं चित्र माहिती का, तर ह्या कंपन्या असं म्हटलं गेलं की, आणि त्या कंपन्यांच्या वरच्या स्थानी बसणारे लोक म्हणजे CEO वगैरे तत्सम जे कोणी असतील ते, की ते सगळं ठरवतात काय झालं पाहिजे आणि काय नाही झालं पाहिजे. आणि हे ते काही फक्त त्यांच्या कंपनीच्या अंतर्गत ठरवत नाहीयेत. आत्ता हा मुद्दा लक्षात घ्या, जगाचं स्वरूप कसं झालं पाहिजे, कसं होता कामा नये, ही गोष्ट आता या कंपन्या ठरवणार आहेत. म्हणजे कंपन्या म्हणजे त्यांच्यावरती बसणारे टॉपचे काही लोक असतील ते. लोकांना, म्हणजे सामान्य लोकांना हे कळत नाही असं बाईंचं म्हणणं आहे. म्हणजे त्या अभ्यासापोटी किंवा अभ्यासाअंती झालेलं आहे असं आपल्याला दिसतं. आणि तिथे त्या बाई म्हणतात की हे खरं वास्तव आहे आणि एव्हरीवन एल्स लिव्स इन दी थ्रॅश ऑफ दिस डिसिजन्स अँड दिस कॉम्पिटिशन्स. म्हणजे ते कसं जग असलं पाहिजे हे ते ठरवणार, कशा पद्धतीने ते घडवायचं हे ते ठरवणार, आणि त्यासाठी त्यांची कॉम्पिटिशन होणार आणि आपल्या हातात काही राहणार नाही. म्हणजे आपल्याला जर वाटलं की वा किती छान आहे आपण करतो, तर ते आपला भ्रम असेल. आता इतक्या टोकाला जाऊन या आपल्याला या पुस्तकामध्ये आणि या इंटरव्ह्यूजमध्ये दिसतं चित्र या कंपनीचं, विशेष कंपन्यांचं, जे कंपनीच्या एकूणच जगांचं एम्पायर या अर्थानं, आणि इन ॲडिशन टू दॅट अंतर्गत पद्धतीने पाहिलं त्यातल्या, तर ते आपल्याला दिसतं अर्थात सॅम अल्टमन यांच्या कंपनीचं. आता बघा काय त्याच्यामध्ये चित्र आपल्याला आणखी पुढे पाहायला मिळतं, ते महत्वाचं आहे अत्यंत. हे साम्राज्य आहे ना एम्पायर कंपनीचं. आता ज्या वेळेला बाईंनी हे पुस्तक लिहिलं त्यावेळेला ट्रम्प यांची दुसरी इनिंग सुरू झाली होती आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली होती सरळ सरळ की आता आम्हाला इथून पुढे
कॅनडा आणि ग्रीनलँड ताब्यात घ्यायची आहे. मग आता पुढचा मुद्दा आला, ही साम्राज्यवादी भूमिका आहे निश्चितपणे, म्हणजे अमेरिकेची एक राष्ट्र म्हणून. आणि त्यावेळेला सिलिकॉन व्हॅली नावाचा जो प्रकार आहे, जिथे सगळ्या कंपन्या आहेत, बाई सांगतात की तिथे ही जणू काही एक अलायन्स आहे, एक युती आहे. कशासाठी? कोणाची? तर सिलिकॉन व्हॅली एम्पायर्स दॅट आर कॉर्पोरेट बेस्ड एम्पायर्स. सिलिकॉन व्हॅली एम्पायर जे आहेत ना, त्यांचं स्वरूप काय आहे? AI कंपन्यांच्या ते कॉर्पोरेट बेस्ड आहेत, ते कॉर्पोरेट एम्पायर्स म्हणतात त्यांना आपण गडीवर. अँड द गव्हर्नमेंट ॲज अ स्टेट बेस्ड एम्पायर. लक्षात घ्या की सरकार जे आहे अमेरिकेचं हे स्टेट बेस्ड एम्पायर आहे. म्हणजे आता हे दोन एम्पायर्स आहेत आणि दोन एम्पायर्सची युती होते. जसं पूर्वी ईस्ट इंडिया कंपनी हे एक एम्पायरच इन इट सेल्फ आणि ब्रिटिश म्हणजे इंग्लंडचं सरकार यांची युती झाली. हे म्हणजे बघा, ईस्ट इंडिया कंपनी ज्या वेळेला विस्तार पावत होती आणि भारतामध्ये तिने संपूर्ण ताबा मिळवलेला होता भारतावर, साधारणपणे असं गृहीत धरा की मी 1850 सालची गोष्ट करतोय. त्यावेळेला कार्ल मार्क्स यानं अमेरिकेमधल्या एका वर्तमानपत्रातून इकडच्या युरोपमधल्या बातम्या देण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं, म्हणजे वार्तापत्र म्हणतो आपण त्याला, आणि ती त्यांनी दिली. आणि नॅचरली त्याच्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं भारतामधलं राज्य एम्पायर ऑफकोर्स त्याच्याबद्दल काही म्हणणं भाग पडलं त्याला. तर त्याच्यावरचं पुस्तक पण झाले की मार्क्सचे भारतविषयक विचार मराठीमध्ये सुद्धा ते उपलब्ध होतं पूर्वी, आता माहीत नाही. आता लोकवाङ्मय गृह वगैरे ठिकाणी ही मार्क्सची पुस्तकं मिळतात की नाही, लायब्ररीमध्ये नक्कीच मिळतील, हे मी तुम्हाला सांगू शकतो. आता तिथे मार्क्स काय करतो माहितीये ना, लिहित असताना नेमकं 1857चा उठाव झाला आणि आता तिथे मार्क्स हा कम्युनिझमच्या दिशेने त्याची सगळी मांडणी चाललेली आहे. त्याच्या पूर्वीच 48 साली जाहीरनामा प्रकाशित झालेला आहे 1848 मध्ये. म्हणजे इकडे साम्राज्यवादाची उभारणी होते आणि ती भांडवलशाहीवरती होते. हा परत मुद्दा समजून घ्या. तसं आत्ता या बाईंचं म्हणणं असं आहे की ही साम्राज्यवादाचीच उभारणी आहे. त्यातला स्टेट कोणते आहे साम्राज्यवादामधलं? तर ते आहे अमेरिका. आणि दुसऱ्या बाजूला त्या स्टेटला इकॉनॉमिक फायनान्शियल भांडवलशाहीचा सपोर्ट कुठून होतोय? तर तो AI कंपनी आहे. म्हणजे AIच्या एम्पायर मध्ये देर आर टू एम्पायर्स, एक इकॉनॉमिक एम्पायर AI कंपन्यांचं आणि दुसरं स्टेट म्हणजे अमेरिका. आणि हे दोघांनी मिळून संपूर्ण जगावरती आता जणू काही, आणि म्हणून मग पुढचे मुद्दे येतात. ते मुद्दे पुढचे कोणते येतात आपण पुढच्या एपिसोडमध्ये चर्चा करू. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ते हे दाखवून देत आहेत की बघा की ट्रम्प सत्तेवरती आल्यापासून यांची कशी धडपड सुरू आहे, किंवा सॅम अल्टमनचे कसे प्रयत्न सुरू आहेत त्यांच्या बरोबर असण्याचे, त्यांच्या जवळ असण्याचे. आणि मग पुढे त्यांनी अल्टमनच्या पर्सनॅलिटीचे वर्णन केलेलं आहे. ते फार इंटरेस्टिंग आहे. मग आपल्याला कळेल की अरे हे काय चाललेलं आहे. म्हणून मला हे सांगण्याची गरज वाटली की एक वेगळ्या प्रकारची इम्पिरियालिझम, साम्राज्यवाद, नव साम्राज्यवाद, ज्याला जोडून नव भांडवलशाही, डिजिटल भांडवलशाही म्हणा, AI भांडवलशाही म्हणा, पण ती आहे येण्याची शक्यता. म्हणून एक 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 त्याचा इशारा देणं या बाईंना आवश्यक वाटलं आणि त्यांनी तो दिला. आणि ते त्यांचं पुस्तक आहे, आपण ते जरूर पहा. आणखी चर्चा पुढच्या भागात. धन्यवाद.